कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात मुलीला जन्म देताच एका मातेने जगाचा निरोप घेतल्याची हृदयद्रावक घटना घडली. नियतीचा हा क्रूर खेळ पाहून परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आसगाव तालुका पन्हाळा येथील 22 वर्षीय विवाहित तरुणी सौ चंद्रभागा प्रवीण पाटील यांचे प्रसूतीनंतर CPR रुग्णालयात दुर्दैवी निधन झाले. एका गोंडस मुलीला जन्म दिल्यानंतर अतिरक्तस्रावामुळे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. याबाबतची अधिक माहिती अशी की चंद्रभागा पाटील यांचा विवाह प्रवीण पाटील यांच्याशी वर्षभरापूर्वी झाला होता. प्रवीण हे वडिलोपार्जित शेती सांभाळून खाजगी नोकरी करतात. साबळेवाडी तालुका करवीर येथील चंद्रभागा यांचा विवाह मोठ्या थाटामाटात झाला होता. काही दिवसांपूर्वीच त्यांनी लग्नाचा पहिला वाढदिवसही साजरा केला होता. शुक्रवारी चंद्रभागा यांना बाळंतपणासाठी कळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्रसूती दरम्यान गुंतागुंत वाढल्याने शनिवारी त्यांना कोल्हापूरच्या CPR रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रियाद्वारे प्रसूती करण्यात आली. त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र प्रसूतीनंतर त्यांना रक्तस्राव सुरू झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रक्तस्राव थांबण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. अतिरक्तस्रावामुळे चंद्रभागा यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान या घटनेमुळे पाटील कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नवजात मुलीच्या जन्माने घरात आनंदाचे वातावरण होते, पण आईच्या निधनाने दुःखाचे सावट पसरले आहे. चंद्रभागा यांच्या पश्चात पती प्रवीण, सासू, दीर, जाऊ असा परिवार आहे. या घटनेने आसगाव व साबळेवाडी या दोन्ही गावांमधील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.